छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः दिवसामागुणरात्र धावते सकाळ संध्याकाळ सूत्रधार जो या साऱ्याचा नामतयाचे काय तयाच्या मनात दडले नकळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे असंभव 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 असंभव. तुझी पिऊ तुलाच मिळेल. बाहेर कुठेतरी राहण्यापेक्षा आपल्या माणसांच्या जवळ राहावं. खात्री आहे मुन्ना याच्यात नाही आहे. आता आपल्याला शोधायचं की यामागे कोण आहे. प्रिया आली होती ना विश करायला, दोनदा आली होती. दोनदा? हां, म्हणजे एकदा स्वप्नील बरोबर आली होती तेव्हा विश केलं, फुलं आणली, आणि परत दुसऱ्यांदा पण आली होती एकटीच. माझा मुलगा माझ्या डोळ्यासमोर माझ्यापेक्षा त्यांच्याबरोबर जास्त जवळ एकतेने वागतो. खूप त्रास होतो. पण ठीक आहे. त्यांच्या नजरेतलं प्रथमेश बद्दलचं प्रेम पाहिलं ना की त्याला त्यांच्यापासून लांबही करवत नाही. पण मला एक गोष्ट कळत नाही राधा. प्रथमेशनं तो फोटो फाडला का आणि नंतर त्या फिश टँक मध्ये जाऊन बुडवला का? हे सगळंच इतकं विचित्र आणि समजण्याच्या पलीकडचं आहे ना की प्रथमेश मनीषाचा पुनर्जन्म आहे. आणि योगायोगानं म्हणा किंवा दैवी संकेत असतील कदाचित, प्रथमेशला मनीषाचा जन्म आठवतोय. म्हणजे सुलेखानं मनीषाला पाण्यात बुडवून मारलं होतं असं मनीषाच्या आईचं म्हणणं आहे. आणि प्रथमेशचं हे वागणं म्हणजे त्यांनी त्याच्या पद्धतीने उगवलेला सूड होता. पण मग सुलेखानं मनीषाला कशासाठी मारला? ते कारण माहित नाही. पण ज्या अर्थी प्रथमेशला एवढं सगळं आठवत आहे त्या अर्थी तेही आठवत असणार. पण मग आता करायचं काय? बर्वेबाई मदत करू शकतील आपल्याला. फक्त त्या तयार व्हायला हव्यात. आपण बोलून तरी बघू ना. प्रयत्न करायला काय हरकत आहे? मी हे सगळं शुभ्राला कळवू? ठीक आहे. बोल. मी प्रथमेश तयार झालाय का बघतो.
राधा बोलते. राधा वहिनी, बोला. शुभ्रा, मला खूप महत्त्वाचं बोलायचं आहे तुझ्याशी. बोला ना. आम्ही आत्ता पुण्यात आहोत, मनीषाच्या आईकडे. मनीषाच्या आईकडे? हां, मग? हे सगळं असं घडतंय आणि आता इथून निघेपर्यंत आणखीन काय काय घडणार आहे देव जाणे. काही काळजी करू नका राधा वहिनी, सगळं व्यवस्थित होईल. मला खात्री आहे, आज जर का भरवेबाईंनी मदत केली तर आपल्याला सुलेखा संबंधी अशा काही गोष्टी समजतील ज्या आपण कितीही शोधाशोध केली असती तरी आपल्याला समजल्या नसत्या. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. बाय. कशी आहेस? बरी. मुन्ना, मी सांगू तुला काय विचारायचंय? गेले 2 दिवस काय चाललं होतं? मी अशी का वागली? पण मलाच नाही माहित मी कशी वागत होते, काय करत होते. मला हे सुद्धा आठवत नाहीये की मी कुठे होते, इथेच होते का आणि कुठे. घरातल्या प्रत्येकाच्या डोळ्यात मला हाच एक प्रश्न दिसतोय, पण त्याचं उत्तर नाहीये माझ्याकडे. आणि प्रत्येकाचा माझ्यावर विश्वास आहे का नाही मला माहिती नाही, पण बहुधा सगळ्यांना असंच वाटत असणार की मला वेड लागले. मुन्ना, दादा, तुला वाटतं असं? मी असं म्हटलंय कधी? मी बाकी कोणाशी या विषयावर बोलले नाहीये. मला तू सांग, मी तुझ्याशी कशी वागले? खूप वाईट वागले का मी? वाईट? तू वागशील माझ्याशी कधी वाईट? हां, म्हणजे थोडी जास्त मस्ती केलीस, 2 टपल्या जरा जास्तच मारल्यास. उद्धटपणे टोमणे मारलेस जरा जास्तच, आणि थोडी जास्तच चिडवाचिडवी सुद्धा केलीस. दादा, आय एम सॉरी. का? उगाचच? मी जर काही चुकीचं वागले चुप. नसेल. लवकर हो ना बरी. ठणठणी, लठ्ठ, आगाऊ, उद्धट, अतिशहाणी,
होशील ना बरी? मजा येत नाही का? नाही तर म्हटलं आहेस की नाही? आई गो बाई बाई बाई, काय गो दमले अगदी. सुलेखा म्हटलं, काय ग? ए सुलेखा, काय झालं तुला? ताप आलाय तुला? हा, ताप आलाय? अगो बाई, बघू बघू. हा बघू. अगं बाई, अगं ताप कसा फणफणलेस चांगली. चल 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 चल, आपण डॉक्टरकडे जाऊया. चल लवकर. नको कुसुमात्या, मला बरं वाटेल. बाई 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 बाई, आय गो बाई, तुझ्यात सहनशक्ती आहे हो. नाही तर आमच्याकडे बघा, हॉस्पिटल होण्याचं बाकी आहे. कोण आजारी आहे? प्रिया कुठे उंडाऱ्याला गेली होती देव जाणे. बाकी सगळे कसे आहेत? बाकी सगळे बरे आहेत ग. पण सुलेखा, मला तू एक गोष्ट सांग, ही मनीषा कोण? मनीषा, तुम्ही का विचारताय मनीषाबद्दल? आधी तू माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. तुझा आणि तिचा काय संबंध आहे? मनीषा ना, माझ्या लहानपणीची मैत्रीण हो. बिचारी पाण्यात बुडून मेली. आणि नेहमीप्रमाणे आळ माझ्यावरच आला. हो ना? हा, वाटलंच होतं मला अगदी ना, वाटलंच होतं. नाही, पण तुम्ही असं अचानक का विचारताय आज? अगं काही नाही ग, त्या शुभ्राला आज फोन लावता राधाचा पुण्याहून. म्हणजे मी काय असं हे मुद्दाम म्हणून नाही ऐकलं. आपला सहज असा फोन उचलला ना, तेव्हा आपलं सहज असं कानावरती पडलं. हो, ते सगळे मनीषाच्या आईकडे गेलेत. कशासाठी? आता मला काय माहिती कशासाठी. एक शिक्षिका आहे म्हणे, त्यांच्याकडे सुद्धा जाणार आहेत. कोण शिक्षिका? कोण? काहीतरी हे बर्वे का कर्वे असं काहीतरी नाव आहे वाटतं. पुन्हा काहीतरी करावं लागणार आहे. काय म्हणालीस? काय करावं लागणार आहे? आता ना मला जीवच द्यावा लागणार आहे कुसुमत्या. आता परत पोलीस मला पकडून देणार आणि त्रास देणार. हा सगळा त्रास सारखा सहन करण्यापेक्षा ना जीवच दिलेला बरा. नको ग बाई, नको असं अभद्र बोलू नकोस बाई. मी आहे ना, काही तुला पोलीस पकडणार नाही, काही तुला जीव बिव द्यावा लागणार नाहीये. मी काय म्हणते सुलेखा, मी आता इथेच येऊन राहते हवं तर. कशाला? कुसुमात्या, कशाला उगाच त्रास घेताय तुम्ही? आणि इथे माझ्याकडे राहण्यापेक्षा तिथे घरी राहणं जास्त बरं नाही का? म्हणजे तुम्हाला निदान घरात काय घडतंय हे कळेल तरी. शरीरानं मी थकलेच आहे. आता मनानं खचू देऊ नका. काही खचणार वगैरे नाहीयेस तू. मी तुझ्यासाठी रोज डबा घेऊन येईन. आपण कुसुमात्या घरच्यांना चालेल का? का नाही चालणार? काळजी काय फक्त त्या प्रियाचीच घ्यायची वाटतं. तू आराम कर, मी उद्या येते. तुला वांग्याचं भरीत आवडतं का? हा, तशी चव नाहीच आहे म्हणा तोंडाला. पण तुम्ही बनवणार असाल ना कुसुमात्या, तर तीही येईल. गुणाची पोर माझी ती. आता आराम कर. हा, मी येते उद्या.
हां आणि गरम पाणी वगैरे पी म्हणजे बरं वाटते. चल येते हा उद्या. येते ग. हो. प्रथमेश, मी येते. तुझ्यापर्यंत इतकं लवकर पोचावं लागेल असं वाटलं नव्हतं. नाही विश्वास बसत. असं कसं होऊ शकतं? म्हणजे तो स्वतः तुम्हाला तिथं घेऊन गेला? हो, या धक्क्यातून अजूनही पूर्णपणे आम्हीही बाहेर पडलेलो नाहीये. इथे पुण्यात आल्यानंतर जे काही घडते ना ते. हो, पण या सगळ्यात मी काय करणार? म्हणजे या सगळ्या अनाकलनीय प्रकारात मी तुम्हाला कशी मदत करणार आहे? बरं बाई, प्रथमेशला जर बोलता येत असतं ना तर ही परिस्थितीच उद्भवली नसती. पण त्याला नाही बोलता येत. रादर तो ज्या भाषेमध्ये बोलतो ते मला सोडाच, पण अजूनही राधालाही पूर्णपणे उमगलेली नाहीये. मला फक्त एवढंच म्हणायचं होतं की तुम्ही प्रथमेशला जर काही प्रश्न विचारलेत आणि तो जी काही उत्तरं देईल ती आम्हाला सांगितलीत ना तर बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतील. प्रश्न? हो. कसले प्रश्न? मनीषाबद्दल, सुलेखाबद्दल, त्या प्रसंगाबद्दल. म्हणजे तुम्ही जे म्हणालात की मागचा जन्म वगैरे ते? छे छे, माझा याच्यावर अजिबात विश्वास नाहीये आणि मला पटत नसताना मी. बरं आहे तुम्ही, म्हणजे मला मान्य आहे की तुमच्या जागी दुसरं कोणी असतं तर आमचं ऐकूनही घेतलं नसतं. तुम्ही मुलांच्याकडे शिक्षक म्हणून नाही पालक म्हणून बघता तेव्हा. हो पण बर्वेबाई, मला माहित नाही पुनर्जन्म असतो का नसतो, पण प्रथमेशला जो त्रास होतोय, त्याचा जो कोंडमारा होतोय ना, तो याच विषयावरून. या प्रकरणातल्या काही गोष्टी जर स्पष्ट झाल्या नाहीत ना तर आम्हाला आयुष्यभर त्रास होत राहील. आणि आमच्यापेक्षा जास्त प्रथमेशला. आणि तुमची गरज एक नाही तर 2 आयांना. आपला मुलगा आपला असून आपला नसल्यासारखा वागतो, याचा एका आईला काय त्रास होत असेल. आणि असा तो का वागतो हे समजण्यासाठी मला तुमच्या मदतीची गरज आहे. प्लीज. काही गोष्टींवर विश्वास ठेवायचा नाही म्हटलं तरी ठेवावाच लागतोय. काय लॉजिकल एक्सप्लेनेशन देणार आहोत आपण या गोष्टीचं? प्रथमेशने मनीषाच्या घरी जाणं, मनीषाच्या अशा काही गोष्टी शोधून काढणं ज्या फक्त मनीषालाच माहिती आहेत, मनीषाच्या आईला सुद्धा माहिती नाही. राधा वहिनींचा फोन आल्यापासून मला तर काही सुचतच नाही. का कुणास ठाऊक सारखं असं वाटतंय की त्या क्षणी आपण तिथे असायला हवं होतं. नुसतं फोनवर ऐकून आपली जर ही अवस्था झाली तर प्रत्यक्ष त्या घटना घडताना पाहून त्यांना किती धक्का बसला असेल. एकंदरीत काय धक्कादायक गोष्टी फक्त ऐकायला मिळत आहेत सध्या. का? आणखी काय झालंय का? शुभ्रा, स्वप्नीलचा फोन आला होता. तो भाईच्या मदतीने मम्माला येणाऱ्या ब्लँक कॉल्सला ट्रेस करत होता. शुभ्रा, ते फोन प्रियाने केलेत.
शुभ्रा, तिच्यात झालेले हे बदल मला नॉर्मल वाटत नाहीये. काही झालं तरी कळलं पाहिजे त्या दिवशी ती कुठे गेली होती, काय झालंय तिच्या बाबतीत, तिच्या या वागण्यामागचं कारण काय. काही असलं तरी तुम्ही घाई करू नका. आजोबा म्हणतात तसं प्रत्येक गोष्टी मागे एक कारण असतं. यामागेही काहीतरी कारण असणार जे आपल्याला कळेल. आज नाही तर उद्या नक्की कळेल. फक्त श्रद्धा आणि विश्वास असायला हवा.